त्यात करायला तुम्ही आहेच की त्याचा झाल्यावर आजच्या या प्रचार सभेला उपस्थित असलेले रेकॉर्ड प्रमाणे उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार खासदार ओमराजे निंबाळकर ज्यांनी आपले विचार मांडले, बार्शीचे माजी नगराध्यक्ष विश्वासभाऊ बारबुले, माझ्या बरोबर आलेले माझे सहकारी नंदकुमार काशीद सर, ऍडव्होकेट विकास जाधव, प्राध्यापक आलाय का नाही होता देशमुख, आमचे मोरे सर, मोरे साहेब उपळाईचे, सातपुते सर, या सभेचं आयोजन करणारे आमचे गुरुजी खरमल गुरुजी, खाशेराव विधाते, अतुल चालखोर, सारंग, सगळ्याच्या नाव घेत बसत नाही. सतीश सारंग म्हणले चेअरमन उमेश डोके, शिंदेच्या शिवसेनेतून आपल्याकडे आलेले दत्ता देसाई, असं मला बोलायला सांगितलं. हे खरं नाही आहे, मी त्यांची चेष्टा करत असतो म्हणून म्हटलं असं काही नाही, पूर्वीपासूनच बरोबर आहे. उपस्थित आमचे चेलोडीचे भैया, बार्शी तालुका शिवसेना प्रमुख प्रवीण काकडे, बोरगावचे आमचे वकील साहेब श्री भोसले, उपस्थित गावातील वडीलधारी मंडळी, तरुण मित्र आणि सभा ऐकणाऱ्या माय भगिनी, ओमराजेचा कारी उस्मानाबाद मध्ये आल्यामुळे जास्त परिचय झाला असेल तुमचा, आणि ती त्यांची स्वतःची पद्धत आहे. सातत्यानं लोकांमध्ये मिसळणं, त्यांचे प्रश्न समजून घेणं आणि त्या प्रश्नाची सोडवणूक. आणि ते करत असताना पूर्वी फोन वगैरे नसायचे, पण या देशामध्ये फोन, टीव्ही आले राजीव गांधी साहेबांमुळे काय. आणि काही विद्वान म्हणतात की 60 वर्षात काही झालंच नाही. मग 60 वर्ष या काळीला सगळं जंगल होत, माणसं नव्हती, श्वापद फिरत होती, वाघ काही नव्हतं 60 वर्ष. रेल्वे स्टेशन वगैरे फक्त एकाच ठिकाणी, तिथे काहीच नव्हतं. हे सगळे जन्मले, मोठे झाले, हे महादेव मंदिर झालं,
ही ग्रामपंचायत झाली 2014 नंतर. असं जर आता बोलत असते म्हणजे एखाद्याने एखाद्याला वेड्यात किती वेळा काढावं यालाही काही मर्यादा आहे. काढणाऱ्याला काही वाटत नसेल पण निघणाऱ्याची तरी आपण किती वेळा वेड्यात निघायचं याचं भान ठेवलं पाहिजे. किती वेळा फसायचं हे ज्यांनी त्यांनी ठरवलं पाहिजे. आज सकाळी ओमराजे मला कोल्हापूरच्या एका पत्रकाराचा फोन आला. अतिशय हुशार पत्रकार आहे. मी मुद्दाम नाव नाही सांगत. त्यांनी सांगितलं बाबा काय वातावरण आहे पारशी. म्हणलं आमचा मतदारसंघ धाराशिव मग त्याला जोडलेला आहे. ते म्हणले इकडं आमच्याकडे त्याची माहिती नसल्यामुळे तुम्हाला विचारतो. म्हणलं आमच्या इथं जिकडं विचारत तिकडं सर्वसामान्य माणसं तरुण मुलं ओमराजे हेच नाव घेतात. मी त्यांचा पाठीराखा म्हणून बोलत नाही तर एक सगळ्या ठिकाणी जे काही मत आहे सामान्य माणसाचं ते तुम्हाला सांगतो. कारण तुम्ही माझे मित्र आहे. म्हणलं तुम्ही पण चौकशी करा. त्यांनी अतिशय कौतुकाने तुमच्याबद्दल मला सांगितलं. त्यांनी सांगितलं की सोलापूर जिल्ह्याची डीपीटीसी मी 7-8 वेळा अटेंड केले, कव्हर केले वर्तमानपत्रात बातमी देण्यासाठी. तर आमचे उरलेले जे 2 खासदार होते ते रणजित सिंह निंबाळकर फार कमी वेळा हजर आहे. दुसरे आमचे महाराज स्वामीजी ते मधून अधून हजर राहायचे पण बऱ्याच वेळा त्यांचं मौन असायचं. कधी आयुष्याचा याचा लोकसभेचा सामान्य माणसाच्या महाराजांचा काय संबंध नसतो ना. त्यामुळे त्याने आपलं काय असलं की आपलं मौन पत्करून मोकळं व्हायचं. माणसं काय म्हणायचे मौन तर मौन पाया पडून तेवढंच आशीर्वाद. त्यांचं कामच आहे ते आशीर्वाद देणं. फक्त म्हणजे ओमराजे निंबाळकर जे प्रश्न त्या ठिकाणी अधिकाऱ्यांना विचारायचे त्याच्यामुळं या जिल्ह्यातले अनेक प्रश्न सुटले असं त्यांनी मला सांगितलं. मी एखाद्याला सांगणं की ओमराजेमुळे वर्ष तालुक्यात अमक झालंय तमक झालंय तर म्हणणार तुम्ही प्रश्न करते त्यांचा. आणि एखाद्या पत्रकाराने सांगणं म्हणजे अतिशय चौकस माणसांकडनं मिळालेली तुम्हाला ही पावते म्हणून मी असं या गावात का सांगितलं हे गाव सुद्धा चौकसच आहे. माणसं हुशार आहे. इथं येऊन बोलणाऱ्यापेक्षा ऐकणारा जास्त हुशार आहे. कारीतला गाव कारी माणसं कार आहे. आज इथं आठवण झाली विनायकाबाची. आता असले असते तर तुमचं आदर तिथे केलंच असणार. शरद भाऊ आमचे सध्या तब्येत नसल्यामुळं घरी तरी येणाऱ्या जाणाऱ्याला भेटतात बोलतात. आणि कष्टाळू गाव आहे. त्या गावाने स्वतःच्या कष्टावर पूर्वीपासून द्राक्षाच्या बागा स्वकष्टानं उभारणारे अनेक लोक त्या 2014च्या नाहीत आधीच्याच आहे तर त्याचा सुद्धा एखाद्या वेळेस उल्लेख व्हायचा. त्या सगळ्या बागा 2014 नंतर काय सांगता येत नाही.
आणि तुम्ही प्रामाणिकपणे कार्य असो बार्शी तालुका असो याच्यासाठी प्रयत्न केलेले आहे. आतापर्यंत ह्या 3 वर्षात रस्ता असेल काय असं मला शिक्का मारून चालत नाही. 6 वेळा 6 चिन्ह झाले. लोकांचं चिन्ह चांगले असल्यामुळे मला ती विधानसभा बघायला मिळाली. हेही सांग महाराज तुम्ही त्याच्यावर सांगत जाऊ नका. पण अनेक कामं ह्या 3 वर्षात जी पूर्ण झालेली किंवा सुरू आता संपत आलेली आहे सगळी कामं उद्धव बाळासाहेब ठाकरे मुख्यमंत्री असलेल्या महाविकास आघाडीच्या सरकारमुळे झाले. हे जर श्रेय जर कोणी घेत असेल तर ते चुकीचं आहे. ते तुम्हालाच माहिती. पवार साहेबांची कर्जमाफीला ऑनलाईन करा, नवरा बायको दोघं जावा, तिथं सह्या करा, फोटो काढून घ्या, असं काही नव्हतं. त्यांच्या वेळेसच सुरू झालं. द्यायचं तर एकदम द्या ना बाबा. याची कशी गोष्ट आहे यांची. गावात एक मोठा तालेवर माणूस होता. त्याला पूर्वी सारखं घरी ठेवा. त्याला त्याने एक जरा चांगला माणूस काटला. कामाला राहतो का राहतो सालानं राहतो होय. साल ठरलं पण त्यांनी अजून उत्साहाने काम करावं म्हणून त्यांनी सांगितलं तुझं काम केलं तर तुला पनकोलचा फेटा, सिल्कचा सदरा, चांगल्यापैकी सिल्कचं धोतर, सोन्याचं कलर, पाण्यात कोल्हापूर चप्पल. थोडं आता असलं आश्वासन मिळाल्यावर ते 8 तासाच्या ऐवजी 12 तास काम करायला लागले. महिना झाला 2 महिने झाले. मालक काय झालं म्हणले आपल्या साजरा काय पुराणात काम करतो. दादा दाखताना एवढा पालकोलचा फेटा. तुम्हाला आता तरुण पोरांना पालकोल माहित नाही. म्हणजे सिल्कचा फेटा असायचा. फेट्यावरच कमी झाली. माणसं सगळी पिढी गेली. पाहिल्यावर खराब होईल एवढा मागा मोलाचा फिरावली बाजूला सिल्कचा साजरा कळलं. परत 2-3 महिने झाले. म्हणलं तिकडं हरवलं म्हणजे काय तो असं काम करणार मग हरवलं म्हणजे काय. परत 6 महिने गेले. माझं ती शिल्पचं सदराच होत. काम करताना त्याला चिखल लागला, फाटलं गेलं. काय करायचं सदरा. तर म्हणताना म्हणतो मालक मला काही नको म्हणला. माझा आई धोतर राहू द्या. अशी पळे आपल्यावर आलेली आहे. तुम्ही जे भाव सांगितले शेतमालाचे वगैरे लोक काही जण तर नवऱ्याला ढकलून बायकोने जाऊन मत गेलंय. 14-19 पोरांनी सुद्धा आईबापाचं न ऐकता ढकलू मतदान केलं. पण आता सगळ्यांना लक्षात आलं की आपण फसलेलो. त्याच्यामुळं माझं आपल्याला मत आहे की मी सांगतो म्हणून काही करू नका. आपण प्रचारात खूप आवाज ऐकतो. पूर्वीताई माई आमका आमच्यात मारा शिक्का, आमक्याचं दाबा बटन, खावणारा मटण. पण ते परवा टीव्हीवर ना आपल्या ह्याच्यावर एक मस्त पोस्ट आहे.
ते खावा मटण पण नीट दाबा बटन, नाहीतर ती काय म्हणलं काहीतरी 5 वर्ष रस्ता आणि बोंबलत बसा, खा रस्ता मग बोंबलत बसा 5 वर्ष. त्यापेक्षा तुम्हाला आपला आवाज काय सांगतो मनात जरा खोलवर विचार करा, आलेल्या अनुभवाचा विचार करा, खऱ्या खोट्याचा विचार करा आणि आपल्या मनातनं जे आपला आवाज आहे तो आवाज घेऊन मतदान करा. आणि मला खात्री आहे की तुमचा तो आवाज ओम राजे असाच असणार आहे. आणि तुमच्या चिन्हावर मशालीवर बटन ते दाबा आणि दाबताना आत गेल्यावर विशेषतः तरुण मंडळी असतील सगळ्यांना सांगतो की त्याच्याबरोबर ते व्हीव्हीपॅट आहे, त्याच्यात नीट बघा. लगेच दाबलं की निघाला असं काही त्या दिवशी कितीही अर्जंट काम असलं तरी पळापळ करू नका. बटन दाबल्यावर ते व्हीव्हीपॅट शेजारी जी मशीन आहे त्यात क्लिक होत ना ते, आणि चिठ्ठी पडेपर्यंत थांबायला पाहिजे. हा ते चिन्ह कळतं आपल्याला. त्याच्यासाठी कारण सुप्रीम कोर्टाने सुद्धा याच्यावर सांगितलं आपण राखणीला बसू, आपण आपल्या रानात करतो हे पीक आपलं आपण एवढं कष्ट करून तुम्ही आणणार, पण ते असं वाऱ्यावर जाण्यापेक्षा हा असं म्हणा. पण नुसतं म्हणून उपयोग नाही. आपण काय ज्योतिष आहोत का? होणार आहे ही खात्री तुमची जी आहे ती महत्वाची आहे. पण त्याच्यासाठी घरोघर जाऊन आपल्या माय बहिणी त्यांना सांगावं लागतं. एखादा 14 नंतरच स्वातंत्र्य मिळून म्हणणारा जो असतो त्यालाही जाऊन सांगायचं असते 47ला मिळालंय स्वातंत्र्य. पंतप्रधान पहिले पंडित जवाहरलाल नेहरू होते, ती कंगना रनौत म्हणजे सुभाषचंद्र बोस होते. अशी एडी माणसं पुष्कळ फिरायला लागलेली आहे. त्यांचं प्रबोधन सुद्धा तुम्हाला करावं लागेल. नुसतं मला खुश करून उपयोग नाही. हा बादशाची एक गोष्ट होती. एक गायक आला दरबारात आणि मस्त सुंदर गाणं म्हणलं. ते म्हणलं बादशाह म्हणलं अजून एक म्हण, त्याला अशरफिया देतो, इथे सोना देतो, इथे ते आपलं 7-8 जात होत. हे देतो वो देतो. बायकोला घरी जाऊन सांगितलं बादशाह खूप झाला असं असं सगळं सांगितलं आणि आता जातो ना आणतो. गेला बादशाह, वो आपने कहा था इतने अशरफिया देते हैं, ये सोना चांदी दाग दागिने, वो क्या हुआ? काय का सोना? तूने मेरे कान को खुश किया, मैंने तेरे कान को खुश किया. असं नुसतं खुश होऊन तुम्ही 90,000 म्हणलं की आपलं तिकडे जाऊन 10 वाजून लाख झालं. कष्ट केलं. कुठली गोष्ट कष्टाशिवाय मिळत नाही. कॉन्फिडन्स चांगला, कॉन्फिडन्स चांगला. आणि मला कसं विचारता अहो आपल्यापेक्षा हुशार माणसं आहे. मी मगाशीच सांगितलं तुम्ही सारखे प्रश्न विचारू नका हो. असं तुम्हाला दिल्लीला पाठवावं. खूप काम केले, मी सुद्धा केले, ओमराजेने केलेले आहे. ओमराजे खूप भांडून या गावातल्या सगळ्या सहकार्यांच्या मदतीनं हे सबस्टेशन उभारल्यापासून लाईट जाते का? मी सुद्धा मी आहे ओमराजे अनेक आम्ही काम तुमच्या मागणीवरनं, तुमच्या चिकाटीमुळं, तुमच्या पाठपुराव्यामुळं ही अशी उभा राहिलेली आहे.
तशीच पुढची कामं ओमराजे अजून पुढच्या 5 वर्ष केल्याशिवाय राहणार नाही हा विश्वास व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द संपतो. जय हिंद, जय महाराज. आजच्या या कार्यक्रमासाठी